मुंबईतील विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपनं मूक मोर्चानं उत्तर दिले। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सत्याच्या मोर्चात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा। आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी। तुम्ही साथ द्या, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन। आम्हाला कुणी एकत्र आलं तरी काही फरक पडत नाही। ठाकरे बंधूंच्या युतीवरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सरकारचं पाठबळ लागतं, म्हणून जनता आमच्या पाठीशी राहील, बावनकुळेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनीही मतचोरी झाल्याचं मान्य केले। आमचा पर्दाफाश करूनच दाखवा, उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान। लोकसभेवेळी संविधानाचा खोटा नरेटिव्ह पसरवला। विरोधकांकडून आताही खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न। चित्रा वाघ यांचा मवियाचा महाभकास आघाडी उल्लेख करत निशाणा। विरोधकच नव्हे, सत्ताधाऱ्यांचेही नेतेही दुबार मतदानाचे आरोप करतात। मग निवडणूक घेण्याची घाई का लागली? मतदार याद्या स्वच्छ करा, मगच निवडणुका घ्या, राज ठाकरेंचा पुनरुच्चार। कल्याण डोंबिवलीतील 4500 मतदारांनी मलबार हिलमध्येही मतदान केलं। लाखो लोकांना दुबार मतदानासाठी वापरलं। राज ठाकरेंनी मुंबईतील दुबार मतदारांची यादी वाचून दाखवली। जनता स्टँडअप कॉमेडी सोबत नाही तर स्टँड घेणाऱ्यांसोबत। मूक आंदोलनातून चित्रा वाघ यांची टीका। तर मोर्चा निवडणूक आयोगाविरोधात भाजपनं मूक आंदोलनच करावं, बडबड करू नये, शर्मिला ठाकरेंचा खोचक टोला। 15 ऑक्टोबरपर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्याची परवानगी द्या। राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाकडे मागणी। यादीतील दुबार नावांवर स्टार चिन्ह करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश। मुंबईतील सत्याचा मोर्चा काढल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल होणार। भाजपच्या मूक आंदोलनाविरोधातही गुन्हा दाखल होणार। परवानगीशिवाय मोर्चा आणि आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार, सूत्रांची माहिती।